रोहित शर्मा जेव्हा खेळतो तेव्हा त्याची फलंदाजी पाहत राहावी असेच वाटते। रोहितला पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात एकही धाव काढता आली नाही, पण तिसऱ्या सामन्यात मात्र त्याने शतक झळकावले। रोहित शर्माचा हात सध्याच्या घडीला तरी कोणी धरू शकत नाही, कारण रोहित शर्माने तिसऱ्या T20 सामन्यात इतिहास रचला आहे। कारण या एकाच सामन्यात रोहितने 1-2 नाही तर तब्बल 6 विक्रम आपल्या नावावर केले आहेत। बघूयात ते विक्रम कोणते कोणते केले आहेत। विक्रम पहिला, रोहित शर्माने या सामन्यात एका मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे। या सामन्यात रोहित शर्माने 121 धावांची भन्नाट खेळी साकारली। त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही रोहितने धडकेबाज फलंदाजी केली। हे T20 क्रिकेटमधील 5वे शतक ठरले। आत्तापर्यंत क्रिकेट विश्वात एकाही खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 शतकं झळकावता आलेली नाहीत। त्यामुळे या शतकासह हा विश्वविक्रम आता रोहितच्या नावावर जमा झाला आहे। दुसरा विक्रम, रोहित शर्माने या सामन्याच्या पहिल्या डावात 8 षटकार लगावले। त्यानंतर रोहितने दोन्ही सुपर ओव्हरमध्ये 3 षटकार लगावले। त्यामुळे रोहितच्या नावावर आत्ता सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम जमा झाला आहे। आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा कर्णधार हा मान आता रोहित शर्माला मिळाला आहे। तिसरा विक्रम, रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये भारताने या सामन्यात विजय मिळवला। भारताला T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवून देण्याचा विक्रम आता रोहितच्या नावावर आहे। यापूर्वी हा विक्रम भारताचा विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होता, पण या सामन्यात विजय मिळवत रोहितने धोनीला मागे टाकले आहे। चौथा विक्रम, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये आता सर्वाधिक धावा करणारा कर्णधार म्हणून रोहित शर्माचे नाव पुढे आले आहे। रोहित शर्माने तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले आणि हा विक्रम रचला आहे। पाचवा विक्रम, एक कॅप्टन म्हणून आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये आता सर्वाधिक 50पेक्षा जास्त धावा करण्याचा मान आता रोहितला मिळाला आहे। यापूर्वी रोहितच्या नावावर हा विक्रम नव्हता, पण या सामन्यात रोहितच्या नावावर हा विक्रम जमा झाला आहे। सहावा विक्रम, रोहित शर्माने एक कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्या आपल्या नावावर केली आहे। तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माने नाबाद 121 धावा केल्या आहेत। यापूर्वी भारताच्या कोणत्याही कर्णधाराला T20 क्रिकेटमध्ये एवढ्या धावा करता आल्या नव्हत्या। रोहित शर्मा बऱ्याच कालावधीनंतर T20 मालिका खेळला। या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात रोहितला एकही धाव करता आली नव्हती, कारण पहिल्या दोन्ही सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता। पण रोहितने ही कसर तिसऱ्या सामन्यात भरून काढली। शिवाय आणखीही काही विक्रम या भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात झाले आहेत। सर्वात जास्त वेळ खेळला जाणारा T20चा विक्रमही या सामन्याने रचला आहे। शिवाय या सामन्यात 2 वेळा सुपर ओव्हर झाली। आपल्याला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। शिवाय ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही जर का फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करा।